नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जसं मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की पोटली म्हणजे काय? नंतर पोटलीचे उपयोग सांगितले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की पोटलीमध्ये कुठल्या वस्तू असतात. तर यातली सगळ्यात पहिली आणि मौल्यवान वस्तू म्हणजे गोमती चक्र. आधी तुम्हाला पोटली दाखवते. ही ह्या प्रकारची पोटली आपण देतो, ही पोटली. आता ह्यामध्ये जी वस्तू असते ती म्हणजे सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला दाखवते. ही आहे गोमती चक्र. ही साधारण अशी दिसतात. आता गोमती चक्राची एक छोटीशी आख्यायिका आहे. ती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. तर गोमती ही वसिष्ठ ऋषींची कन्या होती आणि ती वसिष्ठ ऋषींना म्हणते की मला जन्मोनजन्मी तुमचंच सानिध्य हवं आहे. तुमच्या सानिध्यातच मला राहायचं आहे पुढचा जन्मसुद्धा. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की विधिलिखित तर काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे तुला आता पुढच्या जन्मी पृथ्वीवरचे जे लोक आहेत, तर पृथ्वीवर लोककल्याणासाठी तुला जायचं आहे. आणि त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये गोमती ही पृथ्वीवर नदी रूपात येते. तर ही जी नदी आहे ती म्हणजेच गोमती नदी. ह्या नदीला इतकं महत्त्व आहे की गंगा जेवढी पवित्र आहे तेवढीच ही पवित्र मानलेली गेली आहे, कारण गंगा नदीची उपनदी मानण्यात येतं. त्यामुळे हिलाही तेवढंच महत्त्व आहे. त्याचबरोबर गोमती चक्रालाही खूप महत्त्व आहे. याचं कारण जेव्हा समुद्र मंथन झालं तर त्याचा वेग इतका होता, त्यामुळे जे धातू रत्न बाहेर पडले तर ते खूप तप्त होते आणि हे शांत झाल्यानंतर त्या धातूंना गोलाकार प्राप्त झाला आणि त्याचबरोबर त्याच्यावर असे पट्टे उमटले आणि तो गोलाकार प्राप्त झालेला धातू म्हणजेच गोमती चक्र. ह्याच्यावर सुदर्शन चक्रासारखे पट्टे पण आहेत, गोलाकार आहेत. त्याच्यामुळे ह्याला काही राज्यांमध्ये सुदर्शन चक्र असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्याला इतकं महत्त्व आहे कारण गोमती चक्र हे गोमती नदीतच आपल्याला आढळतं आणि त्याच्यामुळे त्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. ते खूप दुर्लभ आहेत. तर असं हे गोमती चक्र. ह्याचं जर आपण आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर हे जेव्हा आपण पोटलीत ठेवतो ते तेव्हा लक्ष्मी ही आकर्षित होते, कारण अर्थातच हे समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून आलेला आहे हा धातू आणि त्यामुळे लक्ष्मीला ह्याचं खूप आकर्षण आहे, कारण आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि हे जे धातू आले ते समुद्रातून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती कुतूहलापोटी त्याच्याकडे आकर्षिली जाते आणि म्हणून आपण त्या पोटलीमध्ये काय ठेवतो तर गोमती चक्र ठेवतो. त्याचबरोबर ह्याला जर अजून जर आपण आध्यात्मिकदृष्ट्या ह्याला बघितलं तर ह्याचं महत्त्व म्हणजे एकतर लक्ष्मी आपली स्थिर राहते, लक्ष्मी आकर्षित होते. दुसरं म्हणजे ज्यांना खूप मानसिक अशांतता आहे किंवा खूप चिडचिड होते तर त्यांना गोमती चक्राचं पेंडंट दिलं जातं किंवा अंगठीही दिली जाते, जेणेकरून त्यांना मानसिक शांतता येते. त्याचबरोबर जर वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण याचा फायदा बघितला तर तो म्हणजे असा की ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे तर त्या लोकांना गोमती चक्राचं पाणी हे रात्रभर ठेवून ते पाणी जर आपण त्यांना सकाळी दिलं तर कॅल्शियमची जी कमतरता आहे ती कमी व्हायला मदत होते. तर असं हे गोमती चक्र. आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटूयात. पुढची जी वस्तू आहे त्याविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आपल्या चॅनलवर जर जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाऊ देत, आपली माहिती जाऊ देत. चला तर मग तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.